डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डीजेच्या तालावर नाचणारी नव्हे तर पुस्तक वाचणारी माणसं पाहिजेत असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाच्या राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी केलंय। पण खरं सांगायचं तर ज्योतिताईंनी उचललेला मुद्दा काही नवीन नाहीये। दरवर्षी बाबासाहेबांच्या जयंतीच्या आसपास हा वाद पुन्हा उफाळून येतो। जयंती नाचून साजरी करायची की वाचून? पण या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे। बाबासाहेब आंबेडकर हे एका दिवसापुरतं सेलिब्रेट करायचं व्यक्तिमत्व नाहीये। ते एक विचार आहेत, एक चळवळ आहेत, एक जिवंत प्रक्रिया आहेत। त्यामुळे बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी वर्षभर वाचन, चिंतन, चर्चा हे सगळं आवश्यक आहेच। पण त्याच वेळी 14 एप्रिल हा दिवस केवळ गंभीरतेचा नाही तर अस्मितेचा, अभिमानाचा आणि उत्सवाचाही आहे। आपण जर वास्तवात डोकावून पाहिलं तर लक्षात येईल की बाबासाहेबांचा अनुयायी वर्ग फक्त नाचत नाही, तो मोठ्या प्रमाणात वाचतोही। ज्योतिताई दरवर्षी 6 डिसेंबरला चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी जमणारी लाखोंची गर्दी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे जमणारा जनसागर हे फक्त भावनिक एकत्रीकरण नसतं, तर तिथे दरवर्षी विक्रमी प्रमाणात पुस्तके खरेदी केली जातात। ही वाचन संस्कृती जिवंत साक्ष आहे। आणि ज्योतिताई, तुम्ही ज्या सोलापूरमधनं येतात तिथे तर भीम जयंतीचा उत्सव देशभरात प्रसिद्ध आहे। त्या उत्सवात नाच आहे, ढोल आहे, ताशे आहेत, डीजे आहे, पण त्याचबरोबर तिथे विचारांची परंपरा आहे, भाषण ग्रंथन आहे आणि सामाजिक उपक्रमही तितक्याच ताकदीने उभे असतात। म्हणूनच हा प्रश्न नाच की वाच असा द्वंद्वात्मक नाहीये, तो वाचन अधिक उत्सव असं समन्वय आहे। बाबासाहेबांनी दिलेले हक्क, स्वाभिमान आणि ओळख हे केवळ पुस्तकात नाही तर लोकांच्या जगण्यातही उतरलं आहे। आणि म्हणूनच ज्योतिताई, तुम्ही सुद्धा 14 एप्रिलला सकाळी स्वच्छ सन्मानाने तयार होऊन पांढरी साडी परिधान करून जवळच्या बौद्ध विहारात जा। कुटुंबासोबत गोड पदार्थ करून खा, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊन आणि संध्याकाळी मिरवणुकीत जय भीमचा जयघोष करत ज्या व्यवस्थेने तुम्हाला आम्हाला कधीही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला नाही त्याच्या छाताडावर मनसोक्त नाचा। हे सगळं बाबासाहेबांना अभिवादन करण्याचं एक रूपच आहे। ज्योतिताईंना जर हा संपूर्ण चित्रपट पाहिला तर त्यांना कदाचित लक्षात येईल की ते लोक फक्त नाचत नाही तर ते वाचतातही, विचारही करतात आणि लढतातही। कारण ही संस्कृती आंबेडकरी अनुयायांनी कुठल्याही प्रिव्हिलेजवर नाही तर स्वतःच्या घामावर, स्वतःच्या रक्तावर आणि संघर्षातून, कष्टातून तयार केली आहे। आणि हीच बाबासाहेब आंबेडकरांची खरी संस्कृती आहे। हाच बाबासाहेबांचा खरा वारसा आहे। धन्यवाद। जय हिंद।